नातवंड आजीला विचारतात, आजी उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का? आता आजीला माहित पाहिजे की तो डावीकडे सोंड का असते. गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या हातात मोदक असतो म्हणून सोंड डावीकडे असते. अर्थात उजव्या सोंडेचा गणपती कडक, देव हा कडक नसतोच. आजीनं कार्यकारण भाव सांगितला पाहिजे. गुढीपाडवा का साजरा करतो तर प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून आले अयोध्येमध्ये, गुढ्या तोरणं लोकांनी उभारली, स्वागत केलं. तसंच शालिवाहन राज्यानं शकांचा पराभव केला. ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. खरं सांगू का, मुलं आजी आजोबांना विचारतात आणि उत्तर बरोबर नाही आलं तर हसतात आणि गुगलवर सर्च करतात. आधुनिक पिढी आहे, तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आता आणखी एक उदाहरण देतो. होळी का जाळतात तर पूर्वी आपल्याला माहिती आहे, शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात झाडाची पानं खाली पडतात आणि ती पडल्यानंतर कचरा होतो आणि त्या पानांमुळे त्याला ती ढुंडा राक्षसीण म्हणतात, अस्वच्छता, आणि मुलं आजारी पडतात. म्हणून ती पानं जाळण्याची प्रथा पडली.